माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय। दर घसरल्यानं शेतकऱ्यांच्या संतापावर बोट ठेवत शरद पवारांनी केंद्रावर निशाणा साधला। शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपला कोरोना झाला त्यामुळे ते सत्तेतून गेले आहेत असं राऊत म्हणाले। त्याचबरोबर पाप केलं की कोरोना होतो असंही वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं। राज्य सरकारलाच महापालिका निवडणुका घ्यायची इच्छा नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घातल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला। सण आणि उत्सवावरील निर्बंधांवरूनही राज यांनी सरकारला लक्ष केलंय। सरकारला त्यांच्या पक्षाचे सुरू असलेले राजकीय कार्यक्रम चालतात पण दहीहंडी गणेशोत्सव चालत नाही असं म्हणत राज यांनी टीकास्त्र सोडलंय। भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचेच आहेत असं मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं होतं। या वक्तव्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत। भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही असा दावा राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलाय। असं असलं तरी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज आहे। येऊ नये म्हणून एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। टास्क फोर्सच्या वतीनं आयोजित माझा डॉक्टर या ऑनलाईन परिषदेत ते बोलत होते। टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी पदकाला गबसणी घातली आहे। बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरनं सुवर्ण पदक पटकावलंय। त्यामुळे भारतीय खेळाडूंनी कमावलेल्या पदकाची संख्या 19 वर पोहोचली आहे। टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळाले। बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुहास यथिराज यांनी रौप्य पदक पटकावलं। मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी पेंग्विनसाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवर आक्षेप घेतले। मुंबई महापालिकेच्या डॉक्टरांकडून पेंग्विनची देखभाल शक्य असताना निविदा काढण्याची गरज काय असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला। भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आक्रोश आंदोलन केलं। महसूल विभागानं 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं सातबारावरून कमी करून सावकाराची नावं लावल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। शिक्षक दिनी पुण्यातील प्राध्यापकांनी भरतीसाठी एल्गार पुकारलाय। तोंडाला काळं फासून आंदोलन प्राध्यापकांनी सरकारचा निषेध केला। सलग 49व्या दिवशी पुण्यातील सेंट्रल इमारतीसमोर प्राध्यापकांचं आंदोलन सुरू आहे। चंद्रपूरमध्ये मनपा प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलंय। डेंग्यू मलेरियानं सामान्य नागरिक त्रस्त आहेत। शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबवण्याची गरज असताना महापालिका प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा आरोप करण्यात आला। मागील काही वर्षांपासून सुरू असलेलं मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। त्यातच या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। नागपुरात कन्हान नदीत 5 जण बुडाले आहेत। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं ते मुलं बुडाले असल्याची माहिती मिळते। त्यांच्या 5ही मृतदेहाचं शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे बंगाली पिंपळा शेकटा इथला पाझर तलाव फुटला आहे। हा पाझर तलाव फुटल्यानं शेकडो एकर जमिनीसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। परभणीसह जालना जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे या प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले। 14 दरवाजामधून लोअर दुधना नदीपात्रात तब्बल 15,218 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून मुंबईच्या जिजामाता उद्यानात अर्थात राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले। राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पुढील 3 वर्षांच्या देखभालीसाठी 15 कोटींची निविदा काढण्यात आली आहे। मुंबई आणि लगतच्या उपनगरात आज मुसळधार तर उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। संपूर्ण दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे। सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढच्या 4 दिवसात राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। जालना जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनं नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अंबड तालुक्यातल्या मांगणी आणि कल्हाटी नदीला या पावसानं रात्री पूर आलाय। बीड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक गावं जलमय झाली आहेत। गेवराई तालुक्यातील भोजगाव इथल्या अमृता नदीवरचा पूल वाहून गेल्यानं नदीचं पाणी गावात शिरलंय। त्यामुळे गावातील घरांचं मोठं नुकसान झालं।
2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे गेवराई तालुक्यातले 7ही लघु प्रकल्प एकाच रात्री तुडुंब भरले आहेत। राक्षस भुवन येथील शनीचं मंदिरही पाण्याखाली गेलंय। बीड शहराच्या लगत असलेल्या हिरापूर इथल्या सिद्धफणा नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील सर्व ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेतातून घरी परत येत असताना ओढ्याला आलेल्या पुरामध्ये 6 वर्षीय संध्या तांगडे ही पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं इथल्या अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय। या पुराच्या पाण्यात काल संजय धनवे हा शेतकरी वाहून गेला। सोलापूरच्या माढा तालुक्यात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय, त्यामुळे माढा, दारफळ आणि परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय। सोलापुरात मुसळधार पावसामुळे नरखेड भागातून वाहणाऱ्या सीना आणि भोगवती नद्यांना पूर आला। मुसळधार पावसामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे मालिकपेठ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेलाय। पालघरमध्ये पावसाची संततधार सुरुवात असल्यानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे। सूर्याचं धामणी धरणात 99% पाणी साठा झालाय, तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालाय। गोंदियामध्ये गेल्या काही दिवसांपासून मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होते। गेल्या 2 महिन्यांमध्ये गोंदियात मलेरियाचे 367 तर डेंग्यूच्या 121 रुग्णांची नोंद झाली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज ताडोबा जंगल सफारी केली। सकाळी सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली आणि काही मित्रांसोबत ताडोबाची सफारी केली। मुंबई गोवा हायवेवरील कर्नाळा अभयारण्याजवळ माकडांचा मृत्यू होतोय। त्याचा मृत्यू रोखण्यासाठी आज जनजागृती अभियान राबवण्यात आलं। रस्त्यांवरील अपघातात मरण पावणाऱ्या माकडांचे प्राण वाचवण्यासाठी जनजागृती साखळी करण्यात आली आहे। नो हेल्मेट नो पेट्रोलच्या प्रयोगानंतर नाशिक पोलिसांनी आता आणखी एक मोहीम सुरू केली आहे। हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांचं पोलीस व्हॅनमध्ये 2 तास समुपदेशन करण्यात येणार आहे। 9 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होईल। औरंगाबाद जवळील शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीचे संचालक करणाऱ्या ऑरिक सिटीला त्याच्या क्षेत्रातील उद्योगांना स्वतंत्रपणे वीज वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे। यवतमाळमधल्या एकानं स्वतःला परदेशी महिला असल्याचं भासवत दिल्लीतल्या डॉक्टरला तब्बल 2 कोटींचा गंडा घातलाय। यवतमाळच्या संदेश मानकरनं सोशल मीडियावर परदेशी महिलेचं सोंग घेतलं आणि दिल्लीतल्या प्रसिद्ध डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये ओढलं। जळगावमध्ये दुचाकीवरून जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकून एक डॉक्टर गंभीर जखमी झालेत। यावेळी परिसरातील रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे या डॉक्टरांचे प्राण वाचलेत। या घटनेमुळे चायना मांजाची विक्री सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। मुंबईत दापोली मार्गावर एसटीला अपघात झाला। या अपघातात 3 प्रवाशांसह एसटी चालक जखमी झालाय। आज पहाटे 5 वाजता शेनाळे घाटात हा अपघात झाला। कल्याणच्या डीमार्टमध्ये मोठी गर्दी आज पाहायला मिळाली आहे। डीमार्टच्या बाहेर लांबच लांब रांग दिसून आली आहे। यावेळी कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं नव्हतं। मराठमोळे उद्योजक आणि पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे हे पुण्याचे पहिले टेक बिलियनियर बनले आहेत। गेल्या 2 दिवसात पर्सिस्टंटच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं देशपांडे अब्जाधीश बनले आहेत। उत्तर प्रदेशात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तापाचं रहस्य अजूनही उलगडताना दिसत नाहीये। डेंग्यू सदृश्य तापामुळे आतापर्यंत उत्तर प्रदेशात 50 जणांचा मृत्यू झालाय। चिंतेची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे। उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद, मथुरा परिसरात तापाच्या साथीने अनेक मुलं दगावली आहेत। यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुलांचे प्राण वाचावेत म्हणून सर्वसामान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हातापाया पडतायत। इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम तर करत नाही ना, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्य साप्ताहिकातून उपस्थित करण्यात आलाय। जीएसटी पोर्टलमधल्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत पांचजन्यनं इन्फोसिसवर शंका उपस्थित केली आहे। इन्फोसिसबाबत पांचजन्यमध्ये प्रसिद्ध लेखाशी संबंध नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। गणेशोत्सवानंतर मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। अमेरिकेत जो बायडन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दहशतवाद विरोधी हा नवा अभ्यासक्रमावरून वाद निर्माण झालाय। या विषयाच्या माध्यमातून दहशतवादाचा सामना कसा करावा हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे।
न्यूझीलंडमध्ये 6 महिन्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या 90 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. वेगानं पसरणाऱ्या डेल्टा संसर्गाचा उद्रेक आता नियंत्रणात येत असल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना आता पाकिस्ताननं तिथं हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. पाक गुप्तचर संघटनेचे प्रमुख हमीद फैज काबूलमध्ये पोहोचले आहेत. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान आणि अफगाणिस्तानातील विद्रोही गटात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आलाय. तसंच 1000हून अधिक तालिबान्यांनी गुडघे टेकल्याचा दावा रेजिस्टर्स फोर्सकडून करण्यात येतोय. मनी हाइस्ट वेब सिरीजच्या 5व्या सीझनच्या प्रमोशनच्या निमित्तानं पुण्यात लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात आली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्याकार कट्टा इथं तरुणाईनं एकत्र येत अनोख्या पद्धतीनं वेब सिरीजचं प्रमोशन केलं आणि लसीकरणाचाही संदेश दिला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.